सासऱ्याचे मृत्यूपत्र। सासऱ्याच्या मृत्यूच्या अगोदर घरात असे काय घडले की सुनेला सासऱ्यांनी घराबाहेर काढले। मी ऑफिसमध्ये असताना मोबाईल वाजला। मी कॉल रिसीव केला आणि तिकडून कोणीतरी सांगितले की सारिका, तुझे सासरे आता या जगात राहिले नाही, तू लगेच इकडे ये। हे ऐकून मनात विचार आला, आता काय करायचं? कारण ऑफिसमध्ये ऑडिट सुरू होते। ऑडिट सुरू असताना साहेब लोक सहजा रजा देण्यास टाळाटाळ करतात। मी ताबडतोब सरांना कॉल करून सासऱ्यांच्या निधनाची माहिती दिली। घरी आल्यावर मी ताबडतोब माझे ट्रेनचे तिकीट बुक केले, माझी सुटकेस पटकन पॅक केली आणि मी रेल्वे स्टेशनवर पोहोचले। नाशिकला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती। मी धावत S7 डब्यात शिरले। मी माझ्या सीटवर बसताच गाडी पुढे जाऊ लागली। सीटवर बसल्याबरोबर आठवणीची नदी माझ्या हृदयाच्या जमिनीवर वाहू लागली। सासऱ्यांची प्रतिमा माझ्या मनासमोर येत होती। खरे सांगायचे तर माझे मन हे मानायला अजिबात तयार नव्हते। सासरे आता या जगात राहिले नाहीत। गाडीचा वेग वाढू लागला। तसा तसा मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आठवू लागला जो त्यांच्याशी जोडलेला होता। मला आजही आठवतं, लग्न झाल्यावर मी सासरी आले। मी पहिल्यांदा माझ्या सासऱ्यांच्या पाया पडायला लागले तेव्हा ते म्हणाले होते की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की या घराला कधीच तू तुझे माहेर मानू नकोस। हे नेहमी लक्षात ठेव की हे तुझे सासर आहे। त्यांचे कठोर शब्द ऐकून मला धक्काच बसला आणि भीतीही वाटली। खरे तर माझे पती अरुण मिलिटरीत होते। लग्नासाठी त्यांनी 1 महिन्याची रजा घेतली होती। लग्नानंतर लगेचच आम्ही आमच्या हनीमूनसाठी मनालीला गेलो आणि तिथून परतल्यावर महाबळेश्वरला गेलो। आम्ही महाबळेश्वरच्या सनसेट पॉइंटवर बसलो होतो तेव्हा त्यांनी मला सहज सांगितले की आमच्या कर्तव्याचा एक भाग म्हणून सीमेवर असताना सीमेपलीकडून अतिरेकी आमच्या हद्दीत घुसण्याची शक्यता असल्याने आम्हाला खूप सतर्क राहावे लागते। मग सीमेपलीकडून शत्रूचे सैन्य युद्धविराम तोडून गोळीबार करत राहतात, म्हणूनच आम्हाला नेहमी सतर्क राहावे लागते। आमची छोटीशी चूक आमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते। त्यांचे म्हणणे संपल्यावर मी विचारले, तुम्ही मला काश्मीरला कधी घेऊन जाल? तेव्हा त्यांनी लगेच उत्तर दिले, सारिका, पुढच्या वेळी मी नाशिकला येईल तेव्हा मी तुला माझ्यासोबत काश्मीरला नक्की घेऊन जाईल। हे दिवस कसे गेले कळलेच नाही। त्यांची सुट्टी संपली आणि ते पुन्हा काश्मीरला गेले। मला त्यांचा काश्मीरला पोहोचण्याचा फोन आला। पुढे 2-3 महिने असेच गेले। एके दिवशी पहाटे 5 वाजता फोन वाजला। सासऱ्यांनी फोन उचलला। तिकडून आवाज आला, मी कर्नल विनोद शर्मा बोलतोय। मला कळवायला अत्यंत वाईट वाटते की काल रात्री काही दहशतवाद्यांनी सीमेवर हल्ला केला। त्यांच्याशी लढताना तुमचा मुलगा अरुण शहीद झाला। त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी माझ्या खोलीचा दरवाजा ठोठवला। मी दार उघडले तेव्हा त्यांनी मला माझ्या पतीची शहीद झाल्याची बातमी मोजक्याच शब्दात सांगितली। तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून मी तर आधी मरून गेले। किती ओरी वेळ मी बेशुद्ध अवस्थेत होते। नंतर शुद्धीवर आल्यावर मी सासऱ्याकडे पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचे कोणतेच हावभाव दिसत नव्हते। त्यांचा मुलगा शहीद झाल्याचे दुःख त्यांना आहे की नाही हे मला समजतच नव्हते। आपल्या मुलाच्या मृत्यूनंतरही इतके कठोर कोणी राहू शकते का? बाप इतका दगड हृदयाचा असू शकतो हे विचार करून मला आश्चर्य वाटले। अरुणच्या मृत्यूच्या 1.25 महिन्यानंतर माझे माहेरचे लोक दुखवट्याचा विधी करण्यासाठी आले। माझ्या वडिलांनी सासऱ्यांनाही सोबत येण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले, सारिकाला घेऊन जा आणि विधी करा। माझा या जुन्या प्रथांवर अजिबात विश्वास नाही। त्याचे हे उत्तर ऐकून माझे वडील हादरले। जवळपास मी 10 दिवस माहेरी राहिल्यानंतर मी पुन्हा सासरच्या घरी आले। काही दिवस सासऱ्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही। मी घराच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात बसून दिवसेंदिवस रडत असे। पण माझे सासरे पूर्वीसारखेच त्याच पद्धतीने त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले। मी कोपऱ्यात बसून विचार करत होते की हा कसा बाप आहे ज्याच्या चेहऱ्यावर मुलाच्या मृत्यूचे दुःखही दिसत नाही। एके दिवशी आम्ही एकत्र चहा पीत बसलो होतो तेव्हा मी त्यांना विचारले, बाबा, तुम्हाला अरुणची आठवण येत नाही का? त्यांचे दुःख मी माझ्या मनातून वेगळे करू शकत नाही। मग त्यांनी माझ्याकडे त्यांच्या ज्वलंत नजरेने बघितले आणि म्हणाले, ज्या दिवसापासून तो सैन्यात भरती झाला त्या दिवसापासूनच मी माझे हृदय कठोर केले। मला माहीत होते
की एक ना एक दिवस मला ही बातमी ऐकायला मिळू शकते. मग जो देशासाठी शहीद झाला आहे तर त्याच्यासाठी दुःख का करावे? माझा मुलगा देशासाठी कामी आला याचा मला अभिमान आहे. त्यांचे हे कठोर शब्द ऐकून मी थक्क झालो. अजून काही दिवस गेले. मी अनेकदा उदास बसलेली असायची. एके दिवशी सासरे माझ्या खोलीत आले आणि म्हणाले, तू दिवसभर एखाद्या प्रेतासारखी बेडवर पडून असतेस. मला हे समजत नाही की अरुण मेला आहे की तू. मी अश्रू पुसत म्हणाले, बाबा तुम्हाला माझं दुःख समजत नाही. ते म्हणाले, तू असं का म्हणते की मला तुझं दुःख समजत नाही? अरे पोरी, मलाही माझं दुःख आहे. माझ्या तरुणपणात अरुण फक्त 5 वर्षाचा असताना त्याची आई देवाघरी गेली. तेव्हा मीही माझ्या जीवनसाथी पत्नीला गमावले आणि तू मला असे म्हणत आहेस की तुम्ही माझे दुःख समजू शकत नाही. जर तू तुझा नवरा गमावला असेल तर मीही माझा एकमात्र आधार गमावला आहे. बाबा, माझे संपूर्ण आयुष्य माझ्यासमोर उभे आहे आणि आता काय करावे हे मला सुचत नाही. सतत डोक्यात काही ना काही विचार येत आहे. त्यांनी माझे म्हणणे पूर्णपणे ऐकले आणि नंतर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत म्हणाले, हे दुःख तू जेव्हा दूर करशील मग तेव्हा तू निदान तुझ्याबद्दल तरी विचार करशील. काही दिवसांनी एके दिवशी सासरे मला म्हणाले, मुली, आजपासून तुझी जबाबदारी मी तुला शिकवेल. मग गॅस कसा बुक करायचा तेही त्यांनी मला सांगितलं. काही दिवसांनी ते मला बँकेत घेऊन गेले आणि तेथील कामकाज समजावून सांगितले. मग ATM मध्ये घेऊन पैसे काढायचे ते शिकवले. त्यांनी मला टेलिफोन आणि वीज बिल भरायलाही शिकवलं. हे सर्व काम मी शिकले आणि करूही लागले. पण घरची कामे उरकून मी एकटी असताना खूप उदास व्हायचे. एकाकीपणा जाणवायचा. एके दिवशी सासऱ्यांनी मला हाक मारली आणि म्हणाले, हे बघ, पुरे झाले आता. तुझा उदास चेहरा पाहून मला खूप त्रास होतो. तू तुझ्या माहेरच्या घरी परत जायला हवे किंवा तुला हवे असल्यास या घराव्यतिरिक्त कुठेतरी राहायला हवे. मला तुझ्यासाठी भाड्याने फ्लॅट शोधून द्यावा लागेल. मी त्यांना कितीतरी वेळा म्हणाले की मी एकटी कशी जाणार. तर ते म्हणाले, ही समस्या तुझी आहे आणि ती तुला सोडवावी लागेल. त्याची वृत्ती दिवसेंदिवस कठोर होत चाललेली पाहून मी ठरवले की आता एकट्याने रडून चालणार नाही. मग एके दिवशी दुपारी मी स्वतःसाठी भाड्याने फ्लॅट शोधण्यासाठी घरातून निघाले. अरुणचा मित्र रामनाथ यांच्या मदतीने मी एक फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहायला गेले. आता मी इथे एकटीच होते. मग घरची आणि बाहेरची सगळी कामं मला करावी लागायची. अरुणची पेन्शन दर महिन्याला मिळत होती, त्यामुळे मला आर्थिक अडचण आली नाही. संध्याकाळी वेळ मिळाला की मी बाल्कनीत बसून येणाऱ्या जाणाऱ्याकडे बघत राहायची. अशीच माझी संध्याकाळ निघून जायची. पण दुपारच्या वेळी मला अनेकदा कंटाळा यायचा. कम्प्युटर क्लास जॉईन केला. 3 महिन्यात मी ऑफिस अकाउंटिंग टेली शिकले. एके दिवशी संध्याकाळी मी टीव्हीवर माझी आवडती मालिका बघत होते. तेवढ्यात रामनाथ यांच्या मिसेस पूजाताई आल्या. मी त्यांच्यासाठी चहा बनवला. चहाचा घोट घेत त्या म्हणाल्या, सारिका, माझ्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटरचे एक पद रिक्त आहे. तू प्रयत्न केलेस तर तुला ते पद मिळवू शकेल. तुला नोकरी मिळाली तर तुझा वेळही चांगला जाईल आणि नवीन लोकांशी संवाद साधण्यास सक्षम होशील. पण मला कुठे काम करण्याचा अजिबात अनुभव नाही. मी आजपर्यंत कधीच कुठे जॉब केलेला नाही. मी गडबडून म्हणाले. यावर पूजाताई म्हणाल्या, सारिका बघ, अनुभव काम केल्यावरच येतो, नाही का? तिचे शब्द मला आवडले आणि दुसऱ्या दिवशी नोकरीसाठी मी अर्ज केला आणि साधारण आठवडाभरानंतर मला मुलाखतीची माहिती मिळाली. मी खूप गांभीर्याने मुलाखतीची तयारी केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पूजाताई घरी आल्या आणि माझ्या जॉब सिलेक्शनची माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी मला नियुक्तीपत्रही मिळाले. मी 2-3 दिवसात नोकरीवर रुजू झाले. मी आता माझ्या पायावर उभी होते. एके दिवशी संध्याकाळी कपाटातले सामान आवरत असताना माझ्या सासऱ्यांच्या लॉकरची चावी चुकून माझ्या सामानासोबत आली होती. मी संध्याकाळी ऑफिसमधून थेट सासरच्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी ते माझे सासरे सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यस्त होते. माझ्याकडे बघत ते म्हणाले, बस पोरी, मी थोड्या वेळाने तुझ्याशी बोलतो. सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक आटोपल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाहून लॉकरची चावी परत करायला आलीत का असे विचारले. त्यांचे ते बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले की मी लॉकरची चावी द्यायला आले आहे हे त्यांना कसे कळले. माझा आश्चर्यचकित झालेला चेहरा पाहून ते म्हणाले, मुली, लॉकरची चावी मी मुद्दाम तुझ्या सामानात ठेवली होती. खरं तर मी तुझी परीक्षा घेत होतो की तू ती चावी तुझ्याकडे ठेवशील की मला परत करशील. त्यांचे ते बोलणे माझ्या समजण्या पलीकडचे होते. मी लॉकरची चावी त्यांच्याजवळ असणाऱ्या एका टेबलवर ठेवली आणि त्यांच्या पाया पडले. मग ते म्हणाले, माझ्या ऐकण्यात आलंस की तू कुठे कामाला लागलीस आणि तुझ्या ऑफिसच्या मॅनेजरशी तुझं जरा जास्तच पटतंय. तुझा हेतू तरी काय आहे ते मला सांगशील का? मी अभिमानाने पण धीराने त्यांना म्हणाले,
मी कॉम्प्युटर ऑपरेटरच्या पदावर आहे आणि ते माझे सिनियर अधिकारी आहे, त्यामुळे मला अनेकदा त्याच्या केबिनमध्ये जावे लागते. आता लोक याकडे कसे पाहतात आणि त्यांना काय वाटते याची मला पर्वा नाही. माझे उत्तर ऐकून त्यांनी मान खाली घातली. मी त्यांच्या पायाला हात लावला आणि घरी आले. पण सासऱ्यांचे ते शब्द माझ्या कानात घुमत होते की मी ऐकले आहे की तू कामाला लागली आहेस आणि तुझ्या ऑफिस मॅनेजरशी अफेअर आहेस. मला वाटले की ही गोष्ट मला इथे शांततेने काम करू देणार नाही, म्हणून मी रविवारी आमच्या मोठ्या सरांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेली. त्यांनी विचारले, बोल, तुझे एवढे कोणते महत्त्वाचे काम आहे की तू मला भेटायला माझ्या घरी आली? काय म्हणायचे आहे तुला? सर, मला माझी बदली भोपाळला करायची आहे. शर्माजीच्या निवृत्तीमुळे तिथे PROचे पद रिक्त आहे हे मला कळले आहे. कृपया तुम्ही माझी बदली तिथे करून देऊ शकलात तर मी तुमची सदैव ऋणी राहीन. मी नम्रपणे माझा मुद्दा त्यांच्या समोर मांडला. पण तुम्ही इथे कॉम्प्युटर ऑपरेटर आहात, तुम्ही PROचे काम सांभाळू शकाल का? सर, मला वाटते की मी आता कोणत्याही पदावर काम करू शकते. ठीक आहे, मी सर्वोत्परी प्रयत्न करेल, कारण तुम्ही एका शहीद जवानाची पत्नी आहात आणि तुम्हाला मदत करण्याचे भाग्य मला मिळाले आहे, याचा मला खूप अभिमान राहील. त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकताच मी त्यांना नमस्कार करून घरी परतले. दुसऱ्याच दिवशी मी माझा अर्ध GMच्या केबिनमध्ये घेऊन गेले. जवळपास महिनाभरानंतर मुख्यालयातून माझी बदली भोपाळला करण्याचे आदेश आले. माझी बदली भोपाळला झाली हे ऐकून पूजाताई यांच्यासह सर्व ऑफिस सोबत्यांना आश्चर्य वाटले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये माझा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. निरोप समारंभानंतर मी थेट सासरच्या मंडळींना भेटायला गेले. मला पाहता सासरे म्हणाले, सारिका, तुझी बदली भोपाळला झाली आहे ना? त्याच्याकडून हे ऐकून मला पुन्हा आश्चर्य वाटले की त्यांना माझ्या बदलीची बातमी कशी मिळाली. त्यांनी नोकराला माझ्यासाठी चहा नाश्ता मागवायला सांगितला आणि म्हणाले, सारिका, भोपाळला पोहोचल्यावर तू मला तुझ्या घरचा पत्ता लगेच पाठव. सारिका, पत्ता पाठवायला उशीर करू नकोस. भोपाळला आल्यानंतर 2-3 दिवसात कार्यालयातील सहकाऱ्यांच्या मदतीने घर भाड्याने घेतले आणि नवीन पत्त्याची माहिती सासऱ्यांना पाठवली. भोपाळला येऊन 3च महिने झाले होते आणि आज ऑफिसमध्ये ऑडिट सुरू असताना मला माहिती मिळाली की माझे सासरे स्वर्गवासी झाले, हे जग सोडून गेले. हा सगळा प्रसंग एखाद्या चित्रपटासारखा माझ्या डोळ्यासमोर गेला. ट्रेन स्टेशन पाठोपाठ स्टेशनच्या पुढे सरकली आणि नाशिकला थांबली. मी गाडीतून उतरले आणि ऑटो घेऊन सासरच्या घरी पोहोचले. मी पोहोचण्याआधीच त्यांच्या अंत्यविधीची सर्व तयारी झाली होती. मी शेवटच्या वेळी त्यांचा चेहरा पाहिला आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला. आता ते एका मृतदेहाच्या रूपात माझ्या समोर होते, पण त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे असे वाटत होते. त्यांचा कडक स्वभाव त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही दिसत होता. त्यांच्या भावांच्या मुलांनी त्यांच्या तिरडेला खांदा दिला आणि त्याचा शेवटचा प्रवास स्मशानभूमीच्या दिशेने झाला. दुसऱ्या दिवशी माझ्या चुलत दिरांनी माझ्याकडे एक फाईल दिली. मी एक एक करून त्याचे पेपर्स पलटून लागले. सासऱ्यांनी माझ्या नावावर सर्व प्रॉपर्टी केली होती, ज्यामध्ये सर्व मालमत्ता आणि पैसा माझ्या नावावर लिहिला होता. मृत्यूपत्रानंतर शेवटी एक पत्र होते जे त्यांनी मला लिहिले होते, ज्यामध्ये लिहिले होते, प्रिय कन्या सारिका, माझा आशीर्वाद. माझ्या मृत्यूनंतरच तुला हे पत्र मिळेल. माझा स्वभाव पाहून तुला आश्चर्य वाटले आणि आयुष्यभर आश्चर्यचकित राहिलीस. मी मुद्दाम तुला माझे घर सोडण्यास भाग पाडले, जेणेकरून तुझ्या खोलीच्या एकाकी कोपऱ्यातून बाहेर पडून तुला संसारिकपणा व दुनियादारी समजेल. मी पूजा यांना फोन केल्यानंतर तुमच्याकडे पाठवले, जेणेकरून तुम्ही कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी अर्ज करू शकता. खरं तर पूजा यांच्याकडून माहिती घेतल्यानंतरच तुझ्या मॅनेजरशी तुझे खूप पडतंय असा आरोप मी तुझ्यावर केला होता. मुली, तू लवकरात लवकर तुझ्यासाठी एक योग्य जीवनसाथी शोधायला हवा होता. यासाठी मला तुझ्या ऑफिसचा मॅनेजरही योग्य वाटला, पण तू तुझी बदली भोपाळला करून घेतलीस. मुली, बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलावे लागेल. असं असेल तरी आजकाल एकट्या महिलेचं जगणं खूप कठीण झालं आहे. वेळेत चांगला जीवनसाथी मिळाला तर नक्कीच लग्न कर. असं हताश जीवन जगण्याची सवय लागली तर तुझं आयुष्य नरक होईल अशी भीती वाटत होती. कारण आपल्याकडे अमाप संपत्ती असली तर जीवनाचा आनंद केवळ पैशाने मिळत नाही. त्यामुळेच मीही माझे तनमन आणि धन समाजकार्यासाठी वापरले. मुली, माणूस होणे म्हणजे समाजात राहणे. तर तू स्वतःला एका खोलीच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवले होतेस. आता मला जे जाणून खूप आनंद आणि समाधान आहे की तू पुन्हा नवीन आयुष्य जगायला सुरुवात केली आहेस आणि मला हेच हवे होते. आता जे काही तुझे आहे ते मी या मृत्यूपत्राद्वारे तुझ्या हाती देत आहे. तुझे सासरे नाही तर एक वडील या नात्याने.
त्यांचे हे पत्र वाचून मी खूप अस्वस्थ झाले आणि वाटले की जर माझ्या सासऱ्यांची विचारशक्ती मला कधी कळाली असती तर मी एकटी बसून जे विचार करायचे त्या सगळ्या गोष्टींचा विचार मी त्यांच्याबद्दल केला नसता. मला आयुष्याचा जोडीदार वेळेत आवडला पाहिजे ही गोष्ट त्यांच्या पत्रात लिहिली आहे. याचाही मी विचार करत आहे. योग्य जोडीदार मिळाल्यावर मी त्यांचा सल्ला नक्कीच पाळेन. तसेच त्यांच्या आठवणी आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण सदैव माझ्यासोबत राहतील.